नमस्कार. आज आपण पाहणार आहोत क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. यामध्ये आहे ज्ञानासह क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा विषय आणि ज्ञानासह प्रकृती पुरुषाचा विषय. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता अथ त्रयोदशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 1. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यतीतं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विता. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. ओवी क्रमांक 2. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. अर्थात हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. ओवी क्रमांक 3. यत् क्षेत्रं यच्च यातृत्व यद्विकारी यच्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. अर्थात ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. ओवी क्रमांक 4. ऋषीभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधे पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्यते. अर्थात हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. ओवी क्रमांक 5. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचंद्रेयगोचरा. अर्थात 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ओवी क्रमांक 6. इच्छा द्वेष सुखं दुःखं संगातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारं मुदारुतम्. अर्थात तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. ओवी क्रमांक 7. अवानित्वमदम्भित्वं हिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह. अर्थात मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राणाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींबाबतीत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह. ओवी क्रमांक 8. इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम्. अर्थात इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे. ओवी क्रमांक 9. असक्तिरनभिष्वंग
पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु. अर्थात पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे. ओवी क्रमांक 10. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्व मरतीर्जन संसदी. अर्थात मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे. ओवी क्रमांक 11. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तं ज्ञानं यदतोऽन्यथा. अर्थात अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे. ओवी क्रमांक 12. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तनासदुच्यते. अर्थात जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परमब्रह्म सत ही म्हणता येणार नाही आणि असत ही म्हणता येणार नाही. ओवी क्रमांक 13. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. अर्थात ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंड असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. ओवी क्रमांक 14. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितं असक्तं सर्वभूतैव निर्गुणं गुणभोक्तृ च. अर्थात ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहेत, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहेत. ते आसक्ती रहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहेत. ओवी क्रमांक 15. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. अर्थात ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरलेले आहे, तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही, तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहेत. ओवी क्रमांक 16. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. अर्थात तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विश्वरूपाने भूतांचे धारणपोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ओवी क्रमांक 17. ज्योतिषामपि तज्ज्योति स्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थात ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे, तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. ओवी क्रमांक 18.
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासता मद्भक्त द्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अशा प्रकारे क्षेत्र आणि ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 19. प्रकृतीं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अर्थात प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज, आणि राग द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. ओवी क्रमांक 20. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. अर्थात कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. ओवी क्रमांक 21. पुरुष प्रकृती स्थितो हि भुंक्ते प्रकृतीच्यान गृहान कारणं गुणसंगोस्य सदसत्यो निजन्मसु. अर्थात प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि ह्या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. ओवी क्रमांक 22. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुष पर. अर्थात या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुन्मत्ता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीवरूपाने भोगता ब्रह्मदेव इत्यादीचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. ओवी क्रमांक 23. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणे सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. अर्थात अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. ओवी क्रमांक 24. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांगेन योगेन कर्मयोगेन चापरे. अर्थात त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात, दुसरे काही जण ज्ञान योगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करतात. ओवी क्रमांक 25. अन्यत्वेवमजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणा. अर्थात परंतु याखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत, ते अशा प्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुष सुद्धा मृत्यूरूप संसार सागर खात्रीने तरून जातात. ओवी क्रमांक 26. यावत्स जायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तत्विद्धि भरतर्षभ. अर्थात हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं
विनश्यत्स्वं विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. अर्थात जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो. ओवी क्रमांक 28. समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नत्स्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. अर्थात कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो. ओवी क्रमांक 29. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वश य पश्यति यथात्मानं कर्तारं स पश्यति. अर्थात आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो. ओवी क्रमांक 30. यदा भूत पृथक्त्वाभम् एकस्थमनुपश्यति ततैव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. अर्थात ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 31. अनादित्वान्नि गुणत्वात् परमात्मा यमवय शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्थात हे अर्जुना हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. ओवी क्रमांक 32. यथा सर्वगतं सौक्ष्म्या दाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. अर्थात ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. ओवी क्रमांक 33. यदा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रवी क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. अर्थात हे अर्जुना ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. ओवी क्रमांक 34. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवं मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षं च ये वितुर्यांती ते परम. अर्थात अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात ते महात्मे परमब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः.